आणि आता एक विशेष बातमी. कल्याण मतदारसंघातील 14 गावांवरून पुन्हा एकदा नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शीळ तळोजा या मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झाला होता. पण आता या निर्णयाविरोधात वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नाईक विरुद्ध शिंदे वाद पुन्हा एकदा समोर आलाय. शिंदे गणेश नाईकांमध्ये पुन्हा जुंपली. कल्याणमधील 14 गावांवरून संघर्ष. ती गावं नवी मुंबईत मनपातच नको. नाईकांचं थेट सीएम फडणवीसांना पत्र. महायुतीला राज्यात बंपर विजय मिळाला. यानंतर एकनाथ शिंदेंच्या जागी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली. राज्याचे मुख्यमंत्री बदलताच ठाणे जिल्ह्यात भाजप शिवसेनेत जुना वाद नव्यानं पेटल्याचं समोर आलंय. ठाणेदार एकनाथ शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का देत भाजपचे नेते राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यात बैठकीचं सत्र सुरू केलं. त्यानंतर जनता दरबारातून एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देण्याचे प्रयत्न झाले. पण आता हाच वाद थेट कल्याण मतदारसंघातील 14 गावांवर येऊन ठेपल्याचं दिसतंय. 14 गावांच्या समावेशामुळे नवी मुंबई महापालिकेवर 6,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असल्याचा दावा करत गणेश नाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. जल्लोष साजरा केला, पण तो आमच्या नवी मुंबईच्या जनतेच्या सगळ्या सुखाला होली करण्याचा जर प्रयत्न कोणी केला असेल तर नवी मुंबईच्या जनतेकरता मी मंत्री नंतर त्याच्या अगोदर आमदार, त्याच्या अगोदर तिथला मी नागरिक आहे, तिथला मी समाजसेवक आहे आणि नवी मुंबईच्या जनतेकरता पुन्हा रस्त्यावर यायला गणेश नाईक मागे पुढे बघणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शासन निर्णय काढून ही 14 गावं नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर श्रीकांत यांच्या आग्रहामुळेच हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. पण आता गणेश नाईकांनी थेटपणे या गावांना नवी मुंबई महापालिकेतून हद्दपार करण्याची मागणी केल्यानं भाजप शिवसेनेसह महायुतीतच वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय. सर्व नागरिकांची मागणी आम्हाला नवी मुंबईमध्ये समाविष्ट करावे आणि नाईक साहेबांची सुद्धा पूर्वी तीच मागणी होती. आता ती का मागणी बदलली गेली याचा अभ्यास करावा लागेल. परंतु नाईक साहेबांचं जे काही म्हणणं असतील, पालकमंत्री त्यांच्यासोबत बैठक होईल, मंत्र्यांची बैठक होईल आणि त्यामधून निर्णय होईल. ऑलरेडी त्या गावांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याकरता वेगळी तरतूद सुद्धा होणार आहे आणि नाईक साहेबांचे काही गैरसमज असतील ते दूर केले जातील. दोन पक्षातला शीतयुद्ध सुरू आहे. दोन पक्षातील एकमेकाच्या वरची कुरघडी सुरू आहे. दोन पक्ष भविष्यात आपसात लढताना सुद्धा तुम्हाला दिसतील आणि म्हणूनच गणेश नाईक सारखा सिनियर नेता त्या ठिकाणी मैदानात उतरवून शिंदेंच्या संघटनेची गोची करायचा, मिळेल ती संधी त्याचा त्यांना अडचणीत आणायचा हा मला वाटतं हे काम ठाणे जिल्ह्यामध्ये आता सुरू झालं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच गणेश नाईकांनी ठाण्यात त्यांच्या भेटीगाठी वाढवल्याचं दिसतंय. आता नाईकांनी थेटपणे एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करत शिंदेंच्या वर्चस्वाला आव्हान दिलंय. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंनी घेतलेला आणखी एक निर्णय बदलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.